सामन्याला सुरुवात होईल. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं मनवेलपाडा प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खरं तर गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं मात्र आयोजन केलं गेलं आहे. थोड्याच वेळामध्ये आपण मनीषची चर्चा करणार आहोत. हे षटक देखील खूप महत्त्वाचं आहे. मनीष आमच्याशी जॉईन असणार आहेत. नुकताच मॅन ऑफ द मॅचचा त्यांनी पुरस्कार मिळाला आहे आणि आपलं मनोगत आहेत ते मनोगत या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत. यस, थँक्यू धनंजय. मी माझी मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट सौरभ विश्वकर्मा देऊ इच्छितो, कारण त्याने ज्या हिशोबाने बॅटिंग केली त्यामुळे आम्ही मॅच जिंकलो. तर सौरभ विश्वकर्मा, कम ऑन द स्टेज. याच्यासाठी देखील मोठेपणा असावा लागतो. सौरभ विश्वकर्मा पण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मनीष हे मात्र सौरभ विश्वकर्मा याला देत आहेत. हेही महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये, कारण की आपल्याला मिळालेला जो पुरस्कार असतो, आपल्याला मिळालेला जो मॅन ऑफ द मॅचचा जो किताब असतो तो दुसऱ्यांना देणं याच्यासाठी मोठेपणा लागतो. परंतु पंच मैदानावरती दर्शवत आहेत फलंदाज बाद होतील धावचूच्या स्वरूपानं विकेट पतन. च्या आतमध्ये धावा या मैदानात होत होत्या, परंतु आज पुन्हा खेळपट्टीवरती रोलिंग झालेलं आहे आणि मला वाटते धावांचा पाऊस आज या मैदानामध्ये पडतोय. 40-42 अशा धावा पहिल्या बॅटिंगला होत आहेत. तर टॉस जिंकल्यानंतर काही विचार पडतोय की बॅटिंग घ्यायची की बॉलिंग. क्रिकेटचा खेळ आहे, त्याही गोष्टी महत्त्वाच्या. सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती पाहिलं तर आदरणीय विनोद दादा पाटील यांना आपण पाहू शकतायत. नुकताच कबड्डीचा रणसंग्राम आपण पाहिलात. आता या ठिकाणी मनवेलपाड्याच्या नगरीमध्ये आपण पाहिलं तर मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024चा हा दैदिप्यमान सोहळा सध्या सुरू आहे. गोलंदाज रेडी. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, दांडी गुल करत असताना सरळ चेंडू यष्टांवरती आदळलाय. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विकेटचं पतन. गॉन. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा. धावफलकावरती आपण धावा जर नजर टाकलं तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. चेंडूचा खेळ संपला गेलाय 5. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा तर गोलंदाज मैदानावरती रेडी. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न भिरकावला बॉलला, परंतु तेवढ्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण आहे ते मैदानावरती पाहायला मिळालं. 1 षटकाचा खेळ आहे तो 1 षटकाचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय. धावा धावफलकावरती 7 धावा ह्या मात्र पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. खरं तर लुझर मॅच चालू आहे. ह्याच्यामधून जो संघ विजयी होईल तो हितांश युगांश 11शी सामना करेल. ज्यांची फॉर्मॅलिटी बाकी असेल एंट्री फीसची, तर त्यांनी कृपया रंगमंचाशी मितेश पाटील, हर्षित घरत यांच्याशी संपर्क साधून फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. पंच गंभीर पेनल्टी. ॲड आलेल्या आहेत. ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अंडरआर्म क्रिकेट तुम्ही खेळतात, मग तुम्हाला नियमांचं पालन करावं लागेल. भरपूर मोठ्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आता सातत्याने बदल झालेले आहेत आणि हा देखील एक बदल झालेला आहे. मैदानावरती तुम्ही विकेटवरती बॉल नाही हाताळू शकत. ड्राईव्ह करायचं होता, चेंडूला कायच होतं, परंतु बॉल पडल्यानंतर हलकासा स्विंग झाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज आहेत तेही मैदानावरती कमबॅक करताना पाहायला मिळतील. खरं तर वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये नवनवीन बदल होत आहेत आणि ते खरं तर आपल्या क्रिकेटच्या हेतूनेच हे नवीन नियम आपण सगळ्यांच्या चांगल्याचे बनवले जातात आणि त्याचं एक चांगलं आपल्याला प्रदर्शन हे मैदानामध्ये बघायला भेटते की पेनल्टी ठेवलेली आहे 2 रनची, जेणेकरून शिस्त लागेल प्रत्येक खेळाडूला. धनंजय नक्कीच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर डिबेल लाईव्ह सेंटर टीम आज या ठिकाणी मनीष निझाई, मुन्ना जयस्वाल, त्यानंतर गौरव आमचे मित्र आहेत ते या ठिकाणी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना पाहायला मिळत आहेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल घेतले गेले. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 11 धावा.
11 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न मैदानावरती करायचे आहेत, ते प्रयत्न सध्या मैदानावरती सुरू आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी मैदानावरती. षटकातील हा पुढचा बॉल. मोठा फटका खेळायचा होता, फ्लिक करायचा होता बॉलला, परंतु चेंडू मात्र चाललोय जातोय पुन्हा पंचसांता डिक्लरेशन झोन मध्ये. एक धाव तिथून मात्र प्राप्त होणार आहे. धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 1 ने 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चालू असलेली मॅच JSM श्रेयांश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपण पाहिलं तर लोकल लिजंड्स या दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळतात. धाबा धावफलकावरती बनवलं गेलं 13 धाबा. यापूर्वी आता आपण आवाज ऐकलात आमचे मित्र कौस्तुभ मेहर यांचा आपण आवाज ऐकलात. अलकेजी पाटील बंटी दादा यांचा आपण आवाज ऐकलात. उत्कृष्टरित्याचे गायक आहेत, त्यांचाही आपण आवाज ऐकत आहात. फुल टच बॉल आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक छान झालाय, परंतु फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव आहे. ती 1 धाव मैदानावरती घेतली गेली आहे. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र संघाच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीनं 14 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. खरं तर DJ चौका मारण्याची संधी फलंदाजांना आहे, परंतु चांगले चांगले गोलंदाज जे फलंदाजांना देखील बांधून ठेवतायत आणि चांगली गोलंदाजी करतायत. रन धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ते मात्र 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. मुक्तफिर ड्राईव्ह केला, फटका छान खेळला, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी असू शकते. अशा वेळी बॉलला हातामध्ये फेकायचं होतं, परंतु एकाच स्ट्राईक वरती 2 गाड्या इन्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. मैदानावरती इन्सिडेंट झालाय आणि तिथून आता पंचांचा सिग्नल जर आपण पाहिलं तर खेळाडूला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. एका बॉलवरती 2 संधी आल्या होत्या. सुरुवातीला क्षेत्ररक्षकाने चुकी केली, त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिथून फेक झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर बॅटरनं चुकी करताना मैदानाच्या बाहेर परतावं लागलंय. धाबा धावफलकावरती आहे त्या संघाच्या 15. आशुतोष मैदानावरती आता दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मनवेलपाडा प्रीमियर लीग MPL सीझन 4 सध्याच्या घडीला आपण पाहतात. ग्रुप H मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये हितांश युगांश 11 वर्सेस लोकल लिजंड्स आपण मॅच पाहिला. यावेळी स्वीप करायचं होतं, तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला थांबवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट काय असतात, बॅटिंग बॉलिंग तुमची महत्त्वाची असतं, पण तेवढ्याच दर्जाचं क्षेत्ररक्षणही तुमचं क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्वीप करायचं होतं बॉलला. 1 धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळतात. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग मनवेलपाडा नगरीमध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. तिथून पुन्हा एकदा सिंगल घेण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र मैदानावरती आला. धावा धावफलकावरती 18 धावा. शेवटचा चेंडू असेल पंच परशुराम पाटील. फटका कळलाय, गॅपमध्ये चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पार. MPL मनवेलपाडा प्रीमियर लीग मधील बेधडक कडक चौकार. थँक्यू. खरंच हिल्ला नाही तर हिलवून टाकलंय ह्या मैदानामध्ये JSM संघाने. पाहूया अजूनही मला वाटते शेवटचं षटक आणि काय कामगिरी करतायत दोघंही फलंदाज आपल्या संघासाठी. भरपूर मोठे गॅप आहेत, परंतु फटका कळलाय. पुन्हा तर सरळ चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. तिथून फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागतंय. काम करून या ठिकाणी मात्र दाखल झाल्यात. आवड आहे, क्रिकेटची आवड आहे, पंचांची आवड आहे आणि नारंगीच्या मैदानावरती 9 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम संपलाय. त्यानंतर बहुतेक जण 4 वाजता सकाळी झोपल्यात, त्यानंतर पुन्हा त्या मैदानावरती दाखल झाल्यात.
इथून पुण्यात खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र आपण पहिलं तर ढकलून दिलं गेलंय. एक धाव मात्र पाहायला मिळतं. धावा धाव फलकावरती 23 धावा. डिबिन लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचं कव्हरेज मुन्ना जयस्वाल, कॅमेरामॅन गौरव पाटील, त्यानंतर मनीष निझाई. बॉलला कळलाय चेंडू मात्र आपण पाहिलं तर पुन्हा तर डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. पंच सांगताय डिक्लेरेशनच्या माध्यमातून एक धावा प्राप्त होत आहेत. धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचतात संघाच्या एकूण धावा 24 धावा. अलकेजी पाटील सर आमच्या दिशेने जोडले गेल्यात. बोलता एक चांगले गायक आहेत आणि आज पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या माध्यमातून तेही जोडले गेलेत. खरं तर ह्याच्यानंतर आणि धावशीत झालेले आहेत का धीरू कोरपे, स्ट्रायकर एंडला धीरू आणि गंभीर यांनी दोघं मिळून निर्णय घ्यायचा आहे आणि कोण गडी बाद झाले ते कळवायचे. ओके, स्ट्राईक बाद झालेला आहे तो धावचीच्या स्वरूपात. सगळ्याच ठिकाणी मॅच चालू आहेत. आज शनिवार आहे आणि ह्याच्यानंतर एक सामना होईल, त्यानंतर नॉकआउटचे सामने होतील आणि मला वाटते नंतर हे मैदान पूर्ण भरलेलं दिसेल. कारण करो या मरो अशी स्थिती प्रत्येक संघासाठी असेल की 16 मधून 8 मध्ये दाखल होण्याची आणि उद्या फायनलचे सामने बघायला मिळतील आपल्याला. येस डेफिनेटली. आणि खरं तर ना एका गोष्टीचा आपण उल्लेख केला की यानंतर खरी स्टेज सुरू होणार आहे. म्हणजे इथून आता खऱ्या अर्थानं रंगत वाढणार आहेत. तिथे मनोलपाडा संघ असेल, तिथे आपण पाहिलं तर आजूबाजूच्या परिसरातील संघ असतील, अंडरआर्म क्रिकेटमधील तारे सितारे आहेत ते या मैदानावरती पुन्हा दाखल होतील आणि चुरस होणार आहेत. मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी होणार आहेत आणि प्रेक्षकांना आता माहिती आहे मनोलपाडा प्रीमियर लीगचा दर्जा आहे, तो दर्जा आपण नेहमी पाहिलेला आहे. पुढला गेले खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आले बॉलवरती. बॉलला अडवण्यामध्ये यश लाभलं. धावसंख्या धावफलकावरती एकने वाढली गेल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. प्रयत्न करायचे आहेत, मेहनत करायच्या मैदानावरती. मनामध्ये जर तुमच्या ठरवलं तर आपल्याला काहीतरी करायचं आहे, कारण की प्रत्येकाला काहीतरी करून दाखवायचं असेल तर ते शून्यातूनच करायचं असतं. आज मैदानावरती तुम्हाला शून्यातूनच निर्माण करायचं आहे, ते मैदानावरती करावं लागेल. पुढला गेले खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मोठा पटका खायचा होता, इनसाइड आउट करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. चांगला बॉल मैदानावरती निर्धाव आणि खणखणीत चौकार शेवटच्या चेंडूवरती मारलेला आणि माटे धावसंख्या झाली आहे ती 30 धावांचं आव्हान, 31 धावांचं आव्हान लोकल लेजंड संघाला. संघाने 29 धावा केल्या होत्या आणि 30 धावांचं आव्हान प्लेयर्स संघाला दिलं होतं. परंतु आता या उलट झालेलं आहे की आता धावसंख्या झाली ती 30 आणि 31 धावांचं चेस हे लोकल लेजंड संघाला दिलेलं आहे ते JSM संघाने. पाहूया हा धावांचा डोंगर पार करतायत का. जर हा संघ जर जिंकला तर मला वाटते हितांश युगांशी खेळण्याचा त्यांना डबल चान्स मिळेल. धनंजय, म्हणजे एका गोष्टीचा पण उल्लेख केला की इथून मागील मॅच मध्ये तुम्ही 29 बनवलं तर 30 तुम्हाला करायला दिला होता समोरच्या संघाला. आता एक स्टेप पुढे जायचंय, एक स्टेपने पुढे विचार करायचे आहेत. मागे 29 केल्या होत्या, मग आता 30 आणि 31चं जे समीकरण आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आहे का क्षमता आहे. इथून आपण पाहिलं तर खास करून लोकल लिजंड आहेत. लोकल लिजंड नाव आहे, पण लोकल प्रमाणे आज लोकल बॉय प्रमाणे मैदानावरती कामगिरी होईल की समोर संघ असलेला पुन्हा एकदा मैदानावरती रोखण्याचा प्रयत्न करेल JSMचा, हेही पाहण्यासारखे आहे. खरं तर एकच धावांचा फासला आहे ह्या रणांमध्ये आणि पहिला चेंडू आणि मला वाटते धावाचा श्री गणेश केलाय तो लोकल लेजंड संघाने. स्ट्राईकला नदीम पुन्हा एकदा मैदानावरती रेडी. नदीम आहे समोर. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर पाहायला मिळतात निखिल आहे, यांच्याकडे लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. पाहूया मैदानावरती कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. बॅकफुटला गेले, तिथून मोठ्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे, बॉलला अडवलं गेलेत. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काय म्हटलं तर एक फिल्डिंग महत्त्वाचे आहेत. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल ना समोरच्या संघाला तो प्लस पॉईंट असतो. तो प्लस पॉईंट पुन्हा मैदानावरती होईल का.
ड्राईव्ह केलाय कॉपी बुक स्टाईल मध्ये, कळलाय बॉलला, बॉल चाललाय सरळ सीमा पार, मिल्टा धावा 4, दर्जेदार चौकार. ट्रॉफी पटकावण्याचा प्रयत्न असेल. खरं तर एक धाव चेंडू त्यांनी डॉट केल्यानंतर त्यांनी चौकार मारलेला आहे तो लगेच दुसऱ्या चेंडूवरती. त्यांना माहिती आहे जबाबदारी नदीम आणि साहिलवर दोघांवर तेवढीच आहे आणि हा सामना जिंकण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर आहे. म्हणून ते एक चांगला खेळ करतायत की एक चौकार लागल्यानंतर एक धाव घेत आहेत ते आपल्या संघासाठी. परिस्थितीनुसार तुम्हाला मैदानावरती बदलायचं असतं आणि क्रिकेटचा खेळच असा काळ आहे, परिस्थितीनुसारच तुम्हाला का भरपूर काही गोष्टी करायच्या असतात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर संघाच्या आहेत 7. गोलंदाज रेडी. पुन्हा एकदा शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, मोठा फटका, कळला चेंडू मात्र चाललाय बिटवीन द गॅप निघून पुन्हा एकदा सीमा पार. MPL मनवेलपडा प्रीमियर लीग मधील कडक चौकार. मनीष ब्रो लगाओ. म्हटल्याप्रमाणे आज रोलिंग केले तर शॉट एकदम क्रॅकर शॉट आपण पाहतोय मैदानामध्ये आणि खेळपट्टी देखील आपला रंग बदलते आणि धावसंख्या झाली ती 11. 6 चेंडू आणि 11 धाव. 11 बॉलर आता जय, पाहूया आपल्या संघाला देतोय का मिळवून विजय. असा कोण स्वरूप ज्याचं पाहिलं होतं अगोदरच्या सामन्यात रूप, असा आलाय गोलंदाज स्वरूप. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय का धनंजय. 18 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. मॅच मैदानावरती चांगला रंगेल्यात, काही शंका नाही. पहिल्या षटकामध्ये धावा घेतल्या गेल्यात मैदानावरती जवळपास 11. पहिल्या षटकामध्ये सर्व काही स्पष्ट झालंय असं म्हणता येईल. मैदानावरती बॅटिंग करणारी टीम लोकल लिजंड संघाच्या माध्यमातून. म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला की लोकल लिजंड नाव आहे, पण लोकल प्रमाणात असताना कामगिरी मैदानावरती करायची आहेत, त्याच वेगाने त्यांना धावायचं आहे. बॅकफुटला गेले, चेंडूला मात्र चॉप केला, बॉलला मात्र कळला गेलाय. एकदा मात्र डिक्लेरेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 12. अजूनही 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि एक चांगला बॅटल मैदानामध्ये रंगलेला आहे. स्वरूप गोलंदाजी करताना चेंडू हाताळतोय आणि लोकल लेजंड संघाला माहिती आहे की आपण आता परिस्थिती आटोक्यात आलेली आहे आणि आपण सूझबूझ असा खेळ मैदानात खेळला पाहिजे. अजूनही सलामीची जोडी मैदानात खेळते ते आपल्या संघासाठी आणि धावा एक 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 करून थेंबे थेंबे पाणी साचे असा एक एक धावा जमवत आहेत लोकल लेजंड संघाचे फलंदाज. माहिती आहे अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, सिंगल सिंगल घ्यायचं, काम सिंगलने चालतं. आता गोलंदाज अतिरिक्त करतोय म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला ना मी. अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, सिंगल सिंगल घ्यायची होती, पण तिथून आता गोलंदाजाने अतिरिक्त केलंय, धावाही दिल्यात, नो बॉलही हाताळलाय आणि नो बॉलवरती 1 धावी ऍड झाल्यात. एकूण धावा 2 धावा, 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू आता पंच सांगतायत बिमार घोषित केलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय का, बॅटला लागलेला आहे. पण खेळाडूची खेळवृत्ती खूप महत्वाची आहे. साहिलनं सांगितलंय माझ्या बॅटला बॉल लागलाय, हे महत्वाचं आहे. खरं तर कालच्या दिवसामध्ये आशिष इलेव्हनचा मैया यांनी देखील आपली खेळाडूवृत्ती दाखवून कॉट झाला होता आणि स्वतःहून तो मैदानाच्या बाहेर गेला. असा मैया आशिष इलेव्हन संघाचा. आज तीच खेळाडूवृत्ती आपण पाहतोय. ती मला वाटते साहिल आणि नदीम यांच्या मार्फत आणि मला वाटते दडपण हे कमी झालेलं आहे. धावसंख्या 18. शेवटचा बॉल मैदानावरती शेष. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र आपण पाहिलं कळलं गेलाय. 1 धाव मात्र मैदानावरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 19 धावा. जाऊयात आपण डीजे ऑपरेटर मयूर आपण एका बाजूला मनीष खरं त्यांच्या दिशेने ऐकत एक सुंदर असं संगीत.
मैदानावरती पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे चेंडू असतील 12 चेंडू मध्ये 12 धावींची गरज आहे. इक्वल सिच्युएशन, इक्वल स्कोर. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लेगस्टमच्या बाहेर जातोय. पंच परशुराम पाटील गंभीर सरमच्या दिशेने वळतात. व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अजूनही विजयासाठी 11 धावींची मैदानावरती आहे गरज. ड्राईव्ह क्लासिकल स्टेट डाऊन दी ग्राउंड. बॉल खेळला गेलाय, चेंडू सीमा पार, चौकार. ह्यानंतर लाईनमॅन, पिच क्युरेटर आमचे लाईनमॅन जतीन पाटील बोगस आणि भौमिक यांनी तयार राहायचे की लाईन आपण पिचला मारून घ्यायच्यात. ह्या सामन्यानंतर 7 धावींची मैदानावरती गरज आहे. 7 धावींची मैदानावरती गरज. 10 बॉलचा कळ हव्या जवळपास 12 11 बॉल, सॉरी 11 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावा हव्या आहेत. 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 7 धावा. ड्राईव्ह केलाय क्लासिकल अंदाजामध्ये. पुन्हा ते खायचं होतं तिथून. क्षेत्ररक्षक आपल्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. बॉलला अडवलं गेलेत. एक धाव मात्र मैदानावरती पूर्ण होत आहेत. विजयासाठी 6 धावींची गरज आहे. यानंतर होणारा मॅच आहे तो हितांश इलेव्हन आणि यामाचा विजयी संघ. 6 धावींची गरज पुन्हा त्या मैदानावरती. पुन्हा त्या गॅप मध्ये चेंडू कळला. क्षेत्ररक्षकाला बीट करत सरळ चेंडू सीमा पार. मिळतं धावा 4. मनवेलपाडा प्रीमियर लीग मधील चौकार. आज मनीष गरत डीजे ऑपरेटिंग करतात, पण त्यांच्या समोर समालोचन एकदा करायचं आहे. खरं तर धनंजय, आपल्या आगरी भाषेत बोलणारे समालोचक म्हणजे आपले दशरथदादा पाटील आणि त्यानंतर आपण आवाज ऐकलाय तो पालघर जिल्ह्यातून आगरी समालोचक मनीष घरत. एक चांगली आगरी भाषेतील समालोचन ते करतायत आणि सगळ्या प्रेक्षकांना ते हसविण्याचं देखील त्या काम करतायत. थँक्यू डीजे मनीष घरत, थँक्यू. खास आमच्या गुरुदत्त क्रिकेट क्लबचे माजी खेळाडू ज्यांनी एक काळ असा गाजवला की गुरुदत्त संघाचं नाव अजूनही जे विरारमध्ये गाजतंय ते आमचे जुने खेळाडू दयानंददादा पाटील हे रंगमंचावर आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या समवेत हरीश्वर घरत, प्रदीपदादा पाटील, जगदीश घरत, पंकज पाटील ह्यांची देखील, त्याच्यानंतर प्रवीण पाटील असतील आणि मैदानामध्ये उपस्थित नरेंद्रदादा पाटील, शेखर पाटील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो खेळाडू आहे मिस्टर नदीम ठरले. त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार दे. मी आदरणीय जगदीश घरत साहेबांना विनंती करेन सर आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व जगदीश घरत साहेब यांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली